तर मंडळी आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं. तर खूप दिवसाने कशाला वर्षांनी, मला वाटतं 1-1.5 वर्षांनी मी पुन्हा घरी तूप करत आहे. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. इकडे बघा, आम्ही आहे ना खूप आधी आहे ना दुधाचा चहा वगैरे घेत होतो. जेव्हा कोरोना आला ना, म्हणजे जेव्हा कोरोना स्टार्टिंग झाला तेव्हापासूनच अहो आणि मी ब्लॅक टी प्यायला सुरू केलं. मी तर आधी लग्नाच्या आधी ब्लॅक टीच घेत होते. दुधाचा चहा वगैरे आमच्या घरी आत्ताही नाही घेत, म्हणजे माझ्या माहेरी. तर मग मला आम्ही पप्पा घेऊन दिले, मी खातो. मंडळी पप्पा तूप घेऊन आणत आहेत, मी खातो, असं तीच म्हणण्याचा प्रयत्न आहे बहुतेक. तर असो, तर मला आधी तूप वगैरे बनवता येत नव्हतं, पण माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं तूप बनवायला. तूप कसं बनतं हे मला खरंच माहीत नव्हतं लग्नाच्या आधी. लग्न हो, 1 मिनिट थांब. लग्न झाल्यानंतर मग सासूबाईंनी सांगितलं. हो ना, थांब ना 1 मिनिट, मला बोलू दे. तर मग मला सासूबाईंनी सांगितलं. तर मी खूप दिवसांनी तूप बनवत आहे. ही अद्दू आहे ना, इतकी बदमाश होता, मला बिलकुल बोलू देत नाही. तर चला बघूया तूप कसं होतं आता. तसं मी केलेलं तूप, मी माझी तर तारीफ करत नाही आहे, पण खरं सांगू का, खरंच छान होतं तूप. तर चला मी आधी तूप करते, मग तुम्हाला दाखवते. मी आहे ना, हे लोणी मिक्सरमधून वगैरे काढत नाही. मी असं गंजातच काढते, म्हणजे रवीने. कारण की मला मिक्सरमध्ये काढावंसं वाटत नाही, का ते मलाही माहीत नाही, पण मला मिक्सरमध्ये काढावं वाटत नाही. मग मी अशी हातानेच करते. नाही बेटा, थांब, गरम आहे, खूप गरम आहे. तुला ते करायचं आहे, पण मी तिला थोडीशी गंमत केली की खूप गरम आहे बेटा, ती गरम आहे, हातावर ते नाही करायचं. थांब. आणि हो, हे गाईचं दुधाची साय आहे, जमा करून ठेवते. जेव्हापासून तू दूध म्हणजे वरचं दूध घेत आहे ना, ती गाईचं वगैरे, तर तेव्हापासून दूध घरी आणते मी. हो, 1 मिनिट, दूध घरी आणते तर त्याची साय मी आधी आहे ना. हो, 1 मिनिट बेटा, मी आधी आहे ना साय आहे ना दुधाची, ती चहामध्ये टाकत होते, जमा वगैरे करत नव्हते. मग अहो म्हटले की आधी तू तूप बनवत होतीस, तर आता जमा कर आणि तूप बनव. तसंही तू मला आणि अहोंना तिघांनाही तूप खायला खूप आवडतं, घट्ट तूप. तर तूप डबा भरून राहिलं ना, कोण संपवलं असं आमचं असतं. तर तूपसाठी आम्ही तिघेही लवर आहोत तुपाचे, आणि ते दाणेदार तूप घरचं बनवले तर खूपच. तर मग अहो म्हणाले की साय तू चहात टाकण्याऐवजी जमा कर आणि तूप बनव त्याचं. तर म्हटलं हो, आधी तर बनवत होते, आता मध्ये बंद झालं होतं, कारण की दूधच घरी येत नव्हतं. पण आता अदूसाठी दूध घरी येते, त्याच्यामुळे मी साय जमा केली. तर आता मी तूप बनवत आहे. आणि हे बघा, बोलता बोलता आहे ना, लोणी वरती आलेली आहे, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतेच मी. पण अतुला सुद्धा हे थोडंसं करायचं आहे, तर तिला देते मी 2 मिनिटं. घे. असं करायचं. मंडळी, आम्ही जेवण केलं होतं, आमचं जेवण झालं, आता मी तूप करत आहे असं म्हणत आहे ती तुम्हाला. बरं ठीक आहे, आमचं जेवण झालं. बरं ठीक आहे, ते असो. तर हे बघा, थांब 1 मिनिट, थांब बेटा. हे बघा, हा फोकस येत नाही. हा बघा, तुम्हाला क्लिअरली दिसत असेल, जो आपल्या लोणी आहे तो वरती तरंगत आहे. तर माझी लोणी आता इकडे तयार झाली आहे ऑलमोस्ट. हो, मी तूप खाते.
तर यामध्ये मी काय केलं ना, थोडंसं कोमट पाणी टाकली आहे. म्हणजे त्याच्या कोमट पाणी टाकल्याने लोणी आहे ना थोडं पटकन येते वरती. तर त्याच्यामुळे हा, तर मी इथे गरम पाणी थोडं कोमट पाणी, सॉरी गरम पाणी नाही. तर चला आता ह्या लोणीला मी काढते आधी दुसऱ्या गंजामध्ये आणि 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. तर मंडळी हा बघा लोण्याचा घोडा एवढा झालेला आहे. जास्त झालेला नाही आहे कारण की डब्बा छोटासा डब्बा असतो. तेवढाच मी साय तेवढीच मी साय जमा केलेली. तर आता मी हे ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला कारण की खूप दिवसाचं आपलं साय जमा करून राहते, थोडीशी वास वगैरे राहतो, म्हणून मी लोणी थोडंसं 2 पाण्याने धुवून घेतली. आता मी याला वितळून घेते गॅसवर. हे बघा इकडे तूप आपलं वितळलं आहे. आता याला थोडंसं छान शिजू द्यायचं आहे. तर मंडळी आपला इकडे तूप बघा रेडी झालेला आहे. याला मी पुन्हा जास्त वेळ होऊ देणार नाही, म्हणजे हा झालेलाच आहे. हा जो पांढरा पांढरा भाग आहे तो पूर्ण वितळलेला आहे. हा थोडासा राहिलेला आहे, पण गाळणीने गाळलं की तो निघून जाईल. तर मी आता काय करते, यात कमी गॅसवर आहे हे. 1 मिनिट थांब. हे बघा आपलं तूप आता थोडंसं इथं लालसर झालेलं आहे. यात आहे ना थोडंसं चवीसाठी मी जिरा आणि मिठाचं आहे ना कूट टाकते आहे. जास्त टाकत नाही. तुम्हाला हे ऑप्शनल आहे, तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. तर आम्हाला हे खायलाच बनवत आहे म्हणून मी हे टाकलं थोडंसं. तर मंडळी माझा हा तूप रेडी आहे. जास्त नाही झालं, थोडंसंच तूप झालं कारण की सायसुद्धा जास्त नव्हती, थोडीशीच जमा केलेली. जास्त वेळ ठेवलं की पुन्हा त्याला वास येतो गंदा, म्हणून त्याच्यामुळे खराब वास सुटतो, त्याच्यामुळे जास्त काही मी जमा नाही केलेली. पण जेवढं झालं ना तेवढं खरंच भरपूर आहे म्हणजे अदूसाठी. तर एवढं तूप झालं तुम्ही बघूच शकता. आणि हा ओरिजिनल घरी बनवलेलं तूप आहे. तर याचं स्मेल इतकं सुंदर येत आहे ना. आता आले घरी तर म्हटलं की किती सुंदर स्मेल येत आहे. तर जिरा आणि जो जो मी कूट टाकला आहे तो ऑप्शनल आहे. कुणी टाकतात कुणी नाही टाकत, पण मला खरंच का जिऱ्याचा जो स्मेल आहे ना इथे त्याचं चव तुपामध्ये खूप छान वाटते, म्हणून मी ते टाकलं. अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता ते. तर या प्रकारे मी तूप बनवलेलं. हे बघा आपलं तूप रेडी आहे. हे मी पुन्हा थोडं जेव्हा हे घट्ट होईल ना तेव्हा मी पुन्हा तुम्हाला दाखवणार याचं लूक. तर हा आहे आपला देसी आणि घरी बनवलेलं गावरान तूप. ते शहरात बनवलं पण ते गावरान तूप. बरं असो. तर मंडळी हा बघा तुपाचा जो फायनल लुक आहे, किती सुंदर दिसत आहे. आणि हा तुम्हाला बघूनच कळत असेल, थांब की तू, बघूनच कळत असेल किती दाणेदार तूप झाला आहे तो. सिरियसली स्मेल तुम्हाला मोबाईलमध्ये येत नाही आहे, पण सिरियसली स्मेल इतकं सुंदर येत आहे ना रिअलमध्ये. तर आता आहे ना मला आठवण नव्हती दाखवायची ॲक्च्युली. अदू म्हणे की मम्मी मला तूप दे, तूप झालं. मग तिला तूप खायचं होतं तर मी आले किचनमध्ये. मी म्हटलं तुम्हाला फायनल लुक दाखवते, थांब बेटा. तर हा आहे आपला फायनल लुक. आपलं झालं, हो झालं आपलं. किटू खाऊन बघ कसं झालंय, सांग इकडे. हा तर कसं झालं आधी सांग मला. मस्त झालं, वाव छान. तर अशा प्रकारे मी तूप बनवला. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त खूप छान असं दाणेदार तूप झालेलं आहे, तुम्ही नक्की करून बघा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ खाली एक छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी यश दो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय. आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा प्लीज. बाय.